सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने पदयात्रा व जाहीर सभेच्या माध्यमातून जोरदार प्रचार करण्यात आला। या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी उमेदवार तौफिक शेख व कुरेशी नूरुल हसन मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला। जाहीर सभेत पक्षाचे नेते दत्तामामा भरणे यांनी उमेदवारांच्या कार्याचे कौतुक करत प्रभागाच्या विकासावर भर दिला। मी खरं स्वतःलाच एखाद्याच्या व्यक्तीची ताकद किंवा एखाद्या माणसावरती एखाद्या भागातलं प्रेम किती असतं तौफिक भाई मैंने आज देखा आप कितने बड़े आदमी ऐसा ही काम करने का। जी माणसं स्वतःसाठी न करता दुसऱ्यासाठी जी माणसं काम करतात, दुसऱ्याला मदत करतात, दुसऱ्या माणसाला सहकार्य करतात, आपल्या आनंदात सगळेच असतात, पण दुःखाच्या काळात अडचणीच्या काळात जी माणसं आपली असतात ती माणसं तौफिक भाई सारखी असतात हे सुद्धा आज तुम्हा सर्वांना सांगतो। आज खूप बरं वाटलं। आज आपल्या भागामध्ये ही प्रचाराची सभा आहे। या सभेमध्ये आपण सर्वांनी अनेकांनी भाषणं केली। उमेश पाटील तुम्ही ज्यांची नावं घेतली ते सर्वच आदरणीय व्यासपीठ, कारण का मी वेळ घालवत नाही आहे। माझ्या बहिणी समोर आहेत, 6 वाजता आलेल्या आहेत, अजून त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा याची जाण ताई बहिणींनो ताई मला आहे। शेवटी बघा बहिणींनी टाळ्या कशा वाजवल्या। त्यामुळे येत्या 15 तारखेला होणाऱ्या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 4 उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ, त्या घड्याळावर आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा बदलून आयोजित केलेली आहे। मी अनेकांची सर्वांची भाषणं ऐकली आणि सर्वांनी त्यांना सांगितलं की उमेदवारांना मतदान आपण का करणं गरजेचं आहे। आपल्या भागासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी, आपल्या भागातील तरुणांसाठी यांना जर आपण मतदान केलं तर निश्चित प्रकारे उद्या आपल्या भागाचं, आपल्या या शहराचं हे निश्चित प्रकारे विकास हे बंधूंनो निश्चित प्रकारे करणारच आहे। मी तौफिक भाईने अनेक सूचना मांडल्या। तौफिक भाई मी तुमचं भाषण बारकाईने ऐकत होतो की तुमचं असणारं या भागामध्ये मी 4 उमेदवारांना सांगतो तुमचं प्रेम मी पाहिलं, तुमच्या मनामध्ये हृदयापासून तुम्ही लोकांना जे सांगत होता त्यावेळेस नक्की वाटतं अशी माणसं निश्चित प्रकारे कुठेतरी आपल्यासाठी काम करणारी माणसं आहेत। तेव्हा अशा माणसांना, अशा हिऱ्यांना हुडका, अशा हिऱ्यांचा सन्मान करा। असे हिरे समाजामध्ये खूप थोडे असतात की जे दुसऱ्यासाठी जगतात। त्यामुळे निश्चित प्रकारे या 4 उमेदवारांना मतदान करा। कुणी सांगल की मी अपक्ष, मी मामांनी सांगितलंय मी मामाचा उमेदवार आहे, कुणी दादाचा उमेदवार, आमचा उमेदवार कुणी नाही, घड्याळ आहे आमचा उमेदवार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। तुमच्या कुणी गैरसमाजाला तुम्ही करू नका हे मी तुम्हाला सांगतो। आपला राष्ट्रवादी पक्ष फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा करून चालणारा पक्ष आहे। आपल्या पक्षामध्ये एक सर्व धर्म भाव आहे। आमचा हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, आम्ही सगळे भाई आहोत। आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे। त्यामुळे असा भेदभाव कुठेतरी कुणी स्वार्थासाठी जर राजकारण करत असेल, कुठेतरी आपल्यामध्ये भांडण लावत असेल, यापासून बंधूंनो सावध राहा, यापासून हे राहा। आणि निश्चित प्रकारे बंधूंनो मी तुम्हाला प्रामाणिकपणे, मला कुणावरती टीका टिप्पणी, कोण काय सभा कोणाची झाली, कोण काय म्हणलं त्याच्यावरती आपल्याला टीका टिप्पणी करून आपलं पोट भरणार नाहीये। त्याच्यावरती आपल्याला वेळ घालवायचा नाहीये। आपल्याला वेळ जो घालवायचा आहे, उद्या आपल्या या शहराचा विकास करायचा आहे, या शहरासाठी काहीतरी करायचं आहे। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता या शहरामध्ये 2019 साली पालकमंत्री झाला आणि पालकमंत्री झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे अजितदादा पवार साहेबांचं मार्गदर्शन मला मिळालं, तटकरे साहेबांचं मार्गदर्शन मला मिळालं। कोरोनाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये आज मला निश्चित प्रकारे तुम्हाला सांगितलं पाहिजे, या अडचणीच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये या शहरासाठी जे काय करता येईल, जे काय करणं गरजेचं आहे, जे माझ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये माझ्या जे पेशंट आहेत कोरोनाच्या काळामध्ये होते त्यांना जे काही सहकार्य लाभल तो करण्याचा प्रयत्न बंधूंनो प्रामाणिकपणे केलेला आहे। आपल्या पक्षाचं एक धोरण आहे की एकदा निवडणूक झाल्यानंतर राजकारणाचे डोळे बाजूला ठेवायचे आणि निवडणूक झाल्यानंतर निश्चित प्रकारे जेणेकरून
आपल्या भागाचा जो माणूस प्रत्येक असेल त्याला मदत करायची, सहकार्य करायचं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या काळामध्ये कधीही काम करताना जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी आपण विचार केला नाही. आपण प्रत्येकाला मदत केली, कारण का दादांची शिकवण ही आपल्या सर्वांना ती आहे की सर्वांना मदत करा, सर्वांना सहकार्य करा. तर मला तुम्हाला आज सर्वांना एक सांगायचंय की प्रामाणिकपणे येत्या 15 तारखेला आपण घड्याळाचं बटन असं दाबा की निश्चित प्रकारे त्या बटनाचा आवाज इंदापूरला आला पाहिजे. असं बटन तुम्ही 15 तारखेला दाबा. मी जास्त काय तुम्हाला बोलणार, कारण का तुम्हाला इतकी भाषणं तुमच्यावर झालेत, इतकं तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. आता लाडक्या बहिणींना सांगायचं काही गरजच नाही. शेवटी बहीण ते बहीण असते, आई ते आई असते आणि लेक ती लेक असते. ते प्रेम वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तौफिक भाई, ह्या बहिणी तर आहेत, हे ज्येष्ठ भाऊ तर आहेत, पण मला एक आज वेगळं इथं हे दिसलं. मी अनेक सभा पाहतो, उमेश पाटील, अनेक सभा पाहतो, पण इतकी चार्जिंग सभा, चार्जिंग म्हणजे कळलं का, इतका उल्हास उत्साह भरणारी सभा तौफिक भाई पाहिल्यानंतर तुम्ही म्हणलं 8-10 हजार. अरे 8-10 नाही, उनका डिपॉझिट जप्त होगा. इतकं काम आपण तौफिक भाई तुम्ही केलेलं आहे. काळजी करू नका की तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की भविष्यामध्ये या शहराच्या विकासासाठी जे काय राष्ट्रवादी काँग्रेस करता येईल ते करण्याचा प्रयत्न. तुमच्या पाण्याचा विषय मला वाटतं जास्त आहे, नळाच्या कनेक्शनचा. काळजी करू नका. निवडणुकीचं झाल्यानंतर तुमच्या या भागातल्या पाण्याचा प्रश्न असू द्या किंवा कुठलाही प्रश्न असून आपण ताबडतोब तो मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. हा पण शब्द आपल्या सगळ्यांना देतो. जास्त अधिक न बोलता मी तुम्हाला एवढंच सांगतो, पॅनल टू पॅनल मतदान करा. कुणी काही सांगितलं गैरसमज निर्माण करू नका, हे तुम्हाला आज सांगतो. आणि कोपऱ्यात माझा आवाज ऐकतोय, पाठीमाग कोपऱ्यात येतोय ना? येतोय. आता फक्त तुम्ही सगळ्यांनी, माझी एक विनंती तुम्हाला, आपण सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे आणि घड्याळ मन आपण सगळ्यांना दाखवायचं. आपण घड्याळ मन करू. चला, घड्याळ मोठ्याने, घड्याळ. अरे आवाज आहे ना, घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.